पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। काल आम्ही तुम्हाला छान अशा वळणाच्या मार्गाने कोकणातली थाळी दाखवायला घेऊन गेलो, पण कालच्या भागामध्ये कोकणातल्या थाळीमध्ये सगळे व्हेज पदार्थ होते। आता आम्हाला तुम्ही म्हणाल की अहो काय तुम्ही एव्हा कोकण आपलाच असा आणि कोकणामध्ये गेल्यानंतर तुम्ही फिश दाखवले नाही, नॉनव्हेज दाखवलं नाही, तर आम्हाला उपयोग काय? तर असं नाहीये, व्हेज खाणाऱ्यांसाठी सुद्धा दाखवायचं आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी सुद्धा वेगवेगळे पदार्थ दाखवायचे आहेत। ते होणार आहेत आजच्या भागात। इतका सुंदर कोकण प्रांत आहे, इतका छान निसर्ग आहे, अप्रतिम असा समुद्र किनारा आहे आणि खाद्य परंपरा ही जगप्रसिद्ध आहे। त्यामुळे आजच्या भागातल्या कोकणाच्या थाळीमध्ये असणारे फक्त नॉनव्हेज पदार्थ। तेव्हा आजच्या भागातल्या स्वयंपाकाला सुरुवात करूया, पण त्याआधी स्वागत करूया मधुराजींचं। नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही? खूप छान। वा, कालच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला कोकण थाळी दाखवली आणि त्यात व्हेज पदार्थ होते, आज नॉनव्हेज आहेत। Yes. कुठले पदार्थ आहेत? आज आपण वडा सागोती बनवतोय, कोकणातलं अगदी प्रसिद्ध। ते खाण्यासाठी आवर्जून लोक कोकणात जातात, बरोबर। आणि त्याच सोबत फ्राय, बांगडा फ्राय, नॉनव्हेज रेसिपी आहे, त्यामुळे फिश झालाच पाहिजे आणि झटपट होणारी तवा कोळंबी। आम्ही सारे खवय्ये। सगळ्या जगाला माहिती आहे की इथे सगळं छान मिळतं। माणूस सुद्धा अगदी फणसासारखा आहे, आतून गोड आहे, वरून जरी थोडासा काटेरी वाटला तरी, आणि खायला तर म्हणजे एवढी चंगळ आहे ना की काय सांगायचं। काय तुम्हाला या भागातली खासियत वाटते? तुम्हाला काय भावतं या भागातलं? म्हणजे गेल्या भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात की दर कोसावर भाषा बदलते, तसेच खाद्य संस्कृती पण बदलते। तीच विविधता आपल्याला कोकणात पण बघायला मिळते। म्हणजे तळ कोकणामध्ये जो पदार्थांचा समावेश होतो, खोबरं तर वापरतात, पण प्रामुख्याने सुकं खोबरंही तिथे वापरलं जातं। त्याचसोबत काजू आणि आंबा फणस इतकंच नाही, तर केळीचेही वेगवेगळे प्रकार बघितले जातात। केळीचे कापं बनवली जातात, कच्च्या केळीची भाजी होते, गोड वडे देखील बनवले जातात, आणि तितकंच नाही तर केळीची जी फुलं होतात त्याची भाजी पण केली जाते, केळी फुलाची भाजी, तीही खूप प्रसिद्ध आहे। त्यामुळे जेवणामध्ये शाकाहारीपासून ते मांसाहारीपर्यंत खूप विविधता आहे। तेव्हा आजच्या पहिल्या पदार्थाकडे जाऊया। कुठला आहे पहिला पदार्थ? सागोती बनवूयात। वा, सागोती म्हणजे चिकन। बरं, मध्ये मध्ये तुमचे प्रश्न मी घेणार आहे। स्वयंपाकातल्या काय अडचणी विचारा, एक्सपर्ट आपल्याला उत्तर देतील। सांगा पहिला पदार्थ आणि साहित्य। चिकन अर्धा किलो घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, हे वाटण आहे, याच्यामध्ये कांदा परतून घेतला, त्यामध्ये लसूण, आलं आणि सुकं किसलेलं खोबरं हे सगळं एकत्र परतून त्याचं वाटण करून घेतलं। बारीक चिरलेलं लसूण, आलं लसूण पेस्टही हवी, तमालपत्र, लाल तिखट, हळद, मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ। कृती काय करूया आता हे आधी चिकन मॅरिनेट करून घेऊया। बरं, हा घे बघू। सो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं। बरं, यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट, घ्या। मालवणी मसाला, वा, मॅरिनेशन मध्येच आल्यामुळे त्याला एक ती चव मुरेल त्याच्यात छान। हळद, कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ करताना ना हळद एक मॅरिनेशनमध्ये आवर्जून वापरतात, आणि मीठ, आणि हे आता छान मिक्स करूयात। हे मिक्स करून मॅरिनेट करत किती वेळ ठेवायचं? हे एक साधारण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून घेऊ। बरं, ठीक आहे। आता तुमचं हे मॅरिनेशन होईपर्यंत आपण पहिला प्रश्न घेऊया, जो आलेला आहे मराठवाड्यातून। दीपालीजींचा हा प्रश्न आहे, आणि त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की आता काय कोकणातल्या लोकांना तर झटपट करायची कृती माहिती असेलच, पण आम्हाला जर कोंबडी वडे अगदी झटपट पाहुणे आल्या करायचे असतील तर आमच्यासाठी विशेष टिप काही आहे का? दीपालीजी, मराठवाड्यातून तुम्ही मेसेज केलाय, तुमच्या प्रश्नाचंही उत्तर। तर हे वडे जे बनवतात त्यासाठी ना एक वेगळं पीठ असतं, त्यामध्ये तांदूळ, डाळी असं मिक्स करून भाजून व्यवस्थित गिरणीतून दळून ते पीठ वापरलं जातं। एकत्रित दळलं जातं का? हो हो, जसं आपलं थालपीठाची भाजणी असते तसंच वड्याचं पीठ असतं। आता ते पीठ नसेल उपलब्ध तर मग तांदळाचं पीठ घ्यायचं। 1 कप तांदळाचं पीठ घेतलं तर त्याला अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं, चमचाभर बेसन आणि चमचाभर उडदाची डाळीचं पीठ, अशी पिठं एकत्र करायची। त्यामध्ये पाव चमचा मेथ्याची पूड घालायची आणि हळद, आणि त्याचे वडे करायचे। हे झटपट होतात अगदी। तुमच्या शंकेचं केलेलं निरसन आणि चिकनचं झालेलं मॅरिनेशन याच्यासह आता आपण पुढची कृती करूया। काय करायचंय? तेल गरम करून घेऊयात। वा, सागोती म्हणजे चिकन ना? हो, अच्छा।
आणि कोकणातले पदार्थ ना फारसे तेलकट नसतात, म्हणजे तर्री फार नसते कुठलाही पदार्थ जर तुम्ही बघितला. नाही ते काय आहे, मला असं वाटतं की जिकडे उष्ण जास्त वातावरण आहे तिकडे तर्री जास्त खाली जाते. आमच्या मराठवाड्यात खूप ऊन असतं त्याच्यामुळे तर्री असते, विदर्भात ऊन खूप असतं म्हणून तर्री असते. तर ते त्याच्यामुळे इकडे तसं फार ऊन नाही ना, उकाडा खूप. लसूण आपण घातला, लसूण परतून घ्यायचं. बरं. यामध्ये तमालपत्र घालूया आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. मी ही मदत करू का? येस, थँक्यू. हे होत आलं. आता यामध्ये घालूयात मालवणी मसाला. बेस्ट. सगळा घातला का? हो. लाल तिखट. बरं. आणि आता या स्टेजला यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. बरं. इथून पुढचा कार्यभाग तुम्ही सांभाळा, कारण मला तो जमायचा नाही. तोंडाला पाणी सुटतंय की नाही खरं सांगा बरं. पदार्थच तसे आहे. हे छान असं कोट करून झालं की यामध्ये पाणी घालायचं. आणि मग आपण जे हे वाटण केलंय ते नंतर. हो, अच्छा. आधी थोडंसं चिकन शिजवून घेऊया आणि मग शेवटी वाटण घालायचं. बरं, ठीक आहे. तर झाकण ठेवायचं. बरं. वा, कोकण स्पेशल नॉनव्हेज थाळी आम्ही करतोय. त्यासाठीचा पहिला पदार्थ आहे सागोती वडे. त्यातले हे जे चिकन आहे ते आम्ही छान शिजवून घेतो आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मला वाटतं याला पुरेशी वाफ आली आहे. बरोबर. झाकण काढूया का? हो, जवळपास 10 ते 15 मिनिटं आपण हे शिजवून घेतलेलं आहे चिकन व्यवस्थित. येस, कमाल. आता हे ऑलमोस्ट होत आलं की यामध्ये घालूयात हे वाटण. मिक्स करू का मी? येस. चवीपुरतं मीठही घालू. हो, चिकन मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं आहे त्यामुळे आता मीठ बेताने घालायचं. बरोबर. घ्या. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं होता, कारण चिकन मॅरिनेट करताना आपण मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे आत्ता ओव्हरऑल रेसिपीत घालताना मीठ थोडंसं बेतानी घाला, नाही तर मग खारट होईल ना. आणि आता झाकण ठेवून आणखी एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. हो, पण आपण तेवढा वेळ आम्ही वाया घालणार नाही आहोत. सागोती वड्यामधली ही जी सागोती आहे म्हणजे चिकन आहे ते आम्ही 10 ते 15 मिनिटं इथे छान तयार करून घेतो आणि लगेच वळतो तवा कोळंबीकडे. आता आपण सागोती तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम स्वच्छ धुतलेलं चिकन एका बाउलमध्ये घेऊन त्यात आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, हळद आणि मीठ घालावं. आता एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घ्यावा. त्यानंतर त्यात तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा घालून तो नीट परतून घ्यावा. आता त्यात मालवणी मसाला आणि लाल तिखट घालावं. ते ढवळून घेऊन त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालावं. मसाला चिकनवर कोट झाला की त्यात थोडंसं पाणी घालावं आणि झाकून 10 ते 15 मिनिटं दणदणीत वाफ येऊ द्यावी. आता झाकण काढून त्यात तयार केलेलं वाटण घालावं. थोडंसं मीठ घालावं आणि पुन्हा एकदा 10 ते 15 मिनिटं झाकून वाफ येऊ द्यावी. चविष्ट मसालेदार सागोती तयार आहे. कोकण थाळी आपण करतोय आणि कोकणातल्या कुठल्याही खानावळीमध्ये आपण गेलो की तिथे तवा कोळंबी ही असतेच असते. अशा या एवढ्या वाडग्यामध्ये दिली जाते, हो की नाही. आणि ती आता आज आपण इथे करतो आहोत. वा वा वा. चला, काय लागणार आहे साहित्य? कोळंबी, बरं, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, मीठ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला लसूण. काय कृती पहिली? आता आधी हे कोळंबी जी आहे ती स्वच्छ धुवून याच्या पाठीवर एक काळा धागा असतो तो धागा काढून स्वच्छ केली. बरं. यामध्ये घालूयात थोडीशी हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हे मॅरिनेट करायचं. बरं. हे मॅरिनेट करता करता माझ्या मनात एक शंका आहे, ती मी तुम्हाला विचारतो. माझ्यासारख्या नॉनव्हेज न खाणाऱ्या लोकांना खूपदा कोकणात गेल्यानंतर फिश खावीशी वाटते की आपण ट्राय करूया, पण फिशची अनेकदा ॲलर्जी येते. ती कशामुळे आणि ती येऊ नये म्हणून काय करायचं? ऍक्च्युअली ते खाल्ल्यामुळे नाही होत. ते जर व्यवस्थित क्लीन, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे सी फूड असतं त्यामध्ये प्रोटीनचं कंटेंट खूप जास्त असतं. प्रोटीन खूप जास्त मात्रामध्ये असतं. म्हणजे कोळंबीतला आता जर हा धागा न काढता जर ते खाण्यात आलं तर त्याचा त्रास होतो, स्टमक अपसेट होतं. किंवा मग खेकडा आहे, खेकड्यामध्ये पण प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असते मात्रा, आणि मग शरीराला जर त्या प्रमाणामध्ये
प्रोटीन नको असेल तर ते बाहेर टाकलं जातं आणि म्हणून त्रास होतो. अच्छा बरं. पण फक्त म्हणजे याच्यातली बेसिक गोष्ट हीच आहे की त्याची स्वच्छता. जसं या कोळंबीतला काळा धागा काढणं गरजेचं, हो ना? अगदी बरोबर. ओके. मॅरिनेशन किती वेळ करत ठेवायचं? एक 5 मिनिटं. ठीक आहे. तोवर आपण तवा हो, गॅस लावून घेऊ. मधुराजी खरं सांगा, तुम्हाला माझी किती मदत होतीये? खूपच. थँक्यू सो मच. फक्त ह्याचं दुःख आहे की हे तुम्ही स्वतःहून सांगत नाही आहात, मला विचारावं लागतं. मी प्रत्येक एपिसोडमध्ये सांगते. बरं, मला एक विचारायचं आहे की आता आपण ही जी थाळी करतोय कोकणातली, ह्याच्यामध्ये ही तवा कोळंबी सुकी होईल ना? हो. मग ह्याला पण ग्रेव्हीमध्ये पण आपण करू शकतो ना? ग्रेव्हीमध्ये पण करू शकतो, पण ऑलरेडी आपल्याकडे चिकन रस्सा होतोच आहे. आणि मुख्य म्हणजे एका प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो, तर ही झटपट होणारी डिश म्हणून मग तवा कोळंबी. करेक्ट. म्हणजे थाळीमधल्या सगळ्याच पदार्थांना अर्धा तास लागायला लागला तर पाहुणे सकाळी आलेले रात्री जेवतील. एवढा वेळ तुमच्या इकडे नसतो आणि पाहुण्यांकडे नसतो. त्याच्यामुळे काही पदार्थ वेळ खाऊ करायचे, काही पदार्थ झटपट करायचे. फार हुशार आहे बरं मधुराजी त्या बाबतीत. लसूण परतून घेतला तेलामध्ये, बारीक चिरलेला कांदा, आणि कांदाही सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा. वा. तुम्हाला गाणं म्हणता येतं? अजिबात नाही, अच्छा. पण तुम्ही छान गाणं म्हणता, नाही. त्यामुळे मला ऐकायला नक्की आवडेल. नाही नाही, मी हल्ली गाणं म्हणणं सोडून दिलंय. कविता करता. हा शो स्क्रिप्टेड नाहीये, तुम्ही इतकं स्पॉन्टेनियस बोलत असता आणि असं रनिंगमध्येच पटकन 4 ओळी लिहून तुमच्या तयार असता आणि त्या न विसरता बोलता, तर हे कसं काय की बाबा, याचं उत्तर माझ्याकडे नाहीये खरं तर. खरंच नाहीये, पण मला वाटतं आवड असली की त्या गोष्टी येत असाव्या. मला आवडतो खूप. आता हा कांदा छान परतून झाला की यामध्ये मालवणी मसाला घाला. वा वा वा. लाल तिखट. वा वा वा. हो 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 हो. थोडंसं मसाला करपू नये म्हणून पाणी घालायचं. किती छान. मीठ. मधुराजी तुम्ही बाहेर आणताय बरं का. वाह वाह. आता ही मॅरिनेट केलेली कोळंबी. फारच सुंदर. मधुराजी, जसं चिकन शिजायला वेळ लागतो अर्धा तास तरी, तसं कोळंबीचं नाहीये. कोळंबी पटकन शिजते, त्यामुळे एकदा तव्यात टाकली की जेमतेम ती 3 ते 4 मिनिटं शिजवायची. म्हणजे त्याचा हा जो आकार आहे ना, हा असा त्याला कल व्हायला लागली कोळंबी आकसून जाते की मग कोळंबी शिजली की लगेच गॅस बंद करायचा. वा. झटपट. म्हणजे ओव्हर कुक करायची नाही. ओव्हर कुक जर केली तर ती अशी चिवी होते, रबरासारखी होते. तवा कोळंबी ही तयार झालेली आहे. 2 ते 3 मिनिटं आम्ही त्याला छान परतून घेतो. आणि आता पुढचा पदार्थ काय? बांगडा फ्राय. बस, खूप झालंय. आता पटकन वळूया बांगडा फ्रायकडे. आता आपण तवा कोळंबी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कोळंबीचा काळा धागा काढून ती स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर त्यात थोडीशी हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून 5 मिनिटं मॅरिनेट करावं. आता तवा गरम करून त्यावर तेल पसरून घ्यावं. तेल गरम झालं की त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा आणि सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यानंतर त्यात मालवणी मसाला, लाल तिखट घालावं. मसाला करपू नये यासाठी थोडंसं पाणी घालावं. त्यानंतर थोडंसं मीठ घालून त्यात मॅरिनेट केलेली कोळंबी घालावी. गरमागरम झकास तवा कोळंबी तयार आहे. मधुराजींनी तवा कोळंबी जी काही केली आहे ती या स्टुडिओमध्ये अशी सगळी दरवळते आहे. छान. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय. तुर्तास जरा बाजूला ठेवूया आणि पुढे आपल्याला करायचा आहे पदार्थ बांगडा फ्राय. बांगडा फ्राय. चला, साहित्य सांगा. बांगडा आहेत, स्वच्छ करून त्याला स्लिट करून घेतलं. डोक्याकडचं काही पोर्शन कट केला आणि आतमध्ये पण हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. बर. रवा आहे, तांदळाचं पीठ, कोकमचं आगळ आहे, हळद, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ आणि मालवणी मसाला. काय करूया कृती? आता आधी फिश मॅरिनेट करायचं. यासाठी कोकमचं आगळ घालूयात, 1-2 चमचे. यामुळे काय होतं ना, एकतर मॅरिनेशन प्रोसेस पण फास्ट होते आणि चवही छान लागते आणि पचायलाही तो मासा हलका जातो, म्हणून कोकम. बर. ते चिरा केल्यामुळे ते छान मुरेल आत. आलं लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळं मॅरिनेशन मध्येच वापरायचं. सगळं एकजीव हे याला लावून घ्यायचं. आणि हा मसाला आतपर्यंत पण या स्लिट्स मध्ये पण गेला पाहिजे. या ज्या चिरा आपण पाडून घेतला. बर बर.
ठीक आहे. म्हणजे मसाला आत भरताना कुठलीही कंजूसी करू नका. मॅरिनेशन छान झालं पाहिजे, बांगडा उत्कृष्ट लागला पाहिजे. किती वेळ मॅरिनेट करायचं हे? मॅरिनेट करायची गरज नाही. आता आपण हे फक्त रवा यामध्ये घोळवून घेऊयात आणि तळ. बरं ठीक आहे. बांगडा आपण छान मॅरिनेट करून घेतला. आता रवा घ्यायचा, यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं 1 चमचाभर. खूप पीठ घालायची गरज नाही आहे. बस थोडंसं मीठ आणि थोडासा पुन्हा मसाला, मालवणी मसाला. येस. आणि हा मासा छान घोळवून घ्यायचा या रव्यामध्ये. आणि हा असा छान रव्यामध्ये मुरवून झाला की तेल इथे कडकडीत गरम केलेलं आहे, यामध्ये हलक्या हाताने हे सोडायचं. क्या बात है. ही झाली कोळंबी आणि हा झाला बांगडा. आणि मला वाटतंय आपलं चिकनही शिजलेलं आहे. मग गॅस बंद करू? हो. वा, आज आम्ही तुमच्यासाठी सागुती वडे करतोय. त्यातलं सागुती म्हणजे चिकन शिजलेलं आहे. त्याचा गॅस मी तुमच्यासमोर बंद करतो. इकडे तवा कोळंबी तयार आहे. आता इकडे बांगडा फ्राय झाला की आपला पुढचा पदार्थ कुठला आहे? वडा. गरमागरम वडे, कोकणातले वडे. त्याच्यामुळे बांगडा फ्राय झाला की लगेच वळूया वड्यांच्या कृतीकडे. आता आपण बांगडा फ्राय तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम बांगडा मॅरिनेट करण्यासाठी त्यात कोकमाचं आगळ, आलं लसूण पेस्ट, हळद, मालवणी मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून माशाला हे सगळं नीट लावून घ्यावं. आता रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि मालवणी मसाला एकत्र करून त्यात मॅरिनेट केलेला मासा व्यवस्थित घोळवून घ्यावा आणि कडकडीत गरम केलेल्या तेलात बांगडा दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यावा. बांगडा फ्राय तयार आहे. आम्ही सारे खवय्येच्या स्वयंपाकघराला आज या मधुराजींनी चक्क कोकणातल्या एका आडवळणाच्या खानावळीचं स्वरूप प्राप्त करून दिले. एवढे ऑथेंटिक कोकणातले पदार्थ तुम्ही आज केलेत. थँक्यू. सगळे नॉनव्हेज. आता फक्त राहिलेत गरमागरम वडे. वड्यांचं पीठ इथे मी मळून घेतलं आहे. कोंबडी वड्याचं जसं सुरुवातीला सांगितलं की एक स्पेशल पीठ येतं, जसं थालपीठाची भाजणी तसं हे पीठ असतं. यामध्ये तांदूळ, ज्वारी, उडदाची डाळ आणि बेसन हे म्हणजे 1 किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो ज्वारी, त्यानंतर पाव किलो चणा डाळ आणि त्याला अर्ध म्हणजे 125 ग्रॅम उडदाची डाळ. या प्रमाणामध्ये हे सगळं जिन्नस भाजून घ्यायचे. त्यामध्ये 1 चमचाभर मेथ्या, धने, जिरे टाकायचे आणि गिरणीतून दळून आणायचं. बर. आणि हे मळताना यामध्ये थोडीशी हळद टाकते. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का, ह्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारची पीठं आहेत, शिवाय मेथ्यांची पावडर. बरोबर. वा. आता काय? आता आपण वडे करूयात. बऱ्याचदा काय होतं ना, वडा थापायला जमत नाही किंवा अवघड जातो. मग ना इथे एक सोपी टीप आहे. इथे आता मी केळीचं पान आहे म्हणून घेतलंय. केळीचं पान नसेल, बटर पेपर वापरला तरी चालेल. हे पीठ यावर ठेवायचं, आणखी एक केळीचं पान ठेवायचं आणि हे जस्ट असं प्रेस करून घ्यायचं. अरे वा वा. करेक्ट. बरं, तुम्ही आता टीप दिल्यामुळे मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय. आपण एक प्रेक्षकांना, खरं तर हा माझा नाहीये, एक प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न डोंबिवलीच्या सीमाजी विचारतायत. त्यांचा असा प्रश्न आहे की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही सूप करतो, पण ते सूप न होता जरा पाणीसारखं होतं. मग ते हॉटेलमधल्यासारखं छान घट्टसर होण्यासाठी काय करावं सांगा आता आम्हाला. सो हॉटेलमध्ये साधारण सूप दाटसर करण्यासाठी क्रीम आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करण्यात येतो. पण तुम्ही जर ते घरामध्ये बनवणार असाल तर कॉर्नफ्लॉवर बऱ्याचदा उपलब्ध नसतं. तर अशा वेळेस म्हणजे टोमॅटो सूप करायचं असेल तर टोमॅटो शिजवताना त्यामध्ये जर छोटासा बीटचा तुकडा टाकला, बीट हो, तर त्याचा रंगही नैसर्गिक लालबुंद येतो आणि त्याला तो थिकनेसही येतो. आणि बाकीचे सूप आहेत त्याला जर थोडंसं बेसन भाजून लावलं तर त्याला तो नैसर्गिक दाटसरपणा येतो आणि जो पौष्टिकही आहे. करेक्ट. वा. थोडक्यात तुम्हाला अशा पद्धतीने घरच्या घरी हॉटेलमधल्यासारखं सूप करता येईल, हो की नाही? येस. चला, वडे मला वाटतं आता आपण पटकन तळून घेऊया. चला. हो, कोकणातली अस्सल थाळी आज आम्ही तुमच्यासाठी करत आहोत. त्यातले गरमागरम वडे तयार होत आहेत. तिकडे ऑलरेडी सागुती तयार झालेली आहे. त्याच्यानंतर बांगडा फ्राय झालाय, कोळंबी तवा फ्राय झालेली आहे. बरं, हे वडे तळता तळता मला सांगा, कोळंबी तवा फ्राय आपण केलंय, हो, पण कोळंबीचे बरेच प्रकार करता येतात. हो. ते कुठले कोणते?
कोळंबीमध्ये एक छोटी कोळंबी पण येते, एक जम्बो प्रॉन पण येतो. अच्छा. सो त्याचा रवा फ्राय होतो, करी होते, भाजी होते, त्याचबरोबर जशी आपण तवा सुकी भाजी केली तेही होतं. असे वेगवेगळे प्रकार करू शकतो. वा, त्याच्यामुळे कोळंबीचे तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकता. पण सध्या माझा फुल फोकस आहे तो कोकणामधल्या या नॉनव्हेज थाळीवरती. आम्ही हे सगळे पदार्थ तयार करून झालेले आहेत. पटकन पाहून घ्या सविस्तर साहित्य आणि कृती. आता आपण वडे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम वड्याचं पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यावं. मळताना त्यात थोडीशी हळद घालावी. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून हाताने थापून वडे तयार करून घ्यावेत आणि गरम तेलात खरपूस सोनेरी रंगावर तळून काढावे. सागुती बरोबर खाण्यासाठी गरमागरम चविष्ट वडे तयार आहेत. अस्सल कोकण थाळी आज आमच्या खानावळीमध्ये आहे तयार आणि ती तयार केलेली आहे मधुराजींनी. आणि पदार्थ सांगावं ते काय काय म्हणजे तवा कोळंबी, बांगडा फ्राय आणि सागोती वडे. मधुराजी, 4 चांद लगा दिए. कसं वाटतंय तुम्हाला ते पाहून? खूप छान वाटतंय है ना. असे हे पदार्थ आज आम्ही तुम्हाला अख्खी कोकण थाळी इथे दाखवली. ऑथेंटिक पद्धतीने हे सगळे पदार्थ केले. तुम्हाला 100% आवडले असतील. कोकणातल्या थाळीसह आपण प्रेक्षकांना करूया टाटा. परत पुढच्या भागामध्ये नवीन नवीन पदार्थ घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोत याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय.